चला आपली सकाळ सकाळ छान अशी देवपूजा झालेली आहे. छान अशी पितांबरी आपण देव घासून स्वच्छ केलेले आहेत. आज आहे अंगारकी चतुर्थी. अंगारकी चतुर्थी सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस तुम्हाला सुखा समृद्ध आरोग्य जाऊ दे ही स्वामी चरणी प्रार्थना. सकाळ सकाळ खूप मनाचं प्रसन्न होतं. कुणी कुणी अंगारकी चतुर्थी धरली आहे त्यांनी नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग आता मस्त आपल्याला फराळ पण बनवायचा आहे. इथं मी मस्त स्वामींचा पण अभिषेक केला, छान अशी पूजा केली धूपदिव्यांचा. असं दळवळा की खूप छान प्रसन्न वाटतं. चला तर मग आता मस्त फराळाला चालू करू. आता इथं मी ना तेल टाकून घेत आहे. आपण आता जे उन्हाळ्यात पापडे बनवणार आहेत ना उपवासाचे, मी तुम्हाला दाखवणार आहे. दाखवल्यात ह्या व्हिडिओमध्ये पण बघू शकता. इथं मी आता इथं ना बटाट्याच्या पापड्या घेतल्या आहेत, साबुदाण्याच्या आणि खिसऱ्याच्या पापड्या घेतलेल्या आहेत. इथं चकली घेतली आहे, पुन्हा वेफर्स घेतले आहेत. आता तेल मी आता छान गरम करायला ठेवलं आहे. आता चला तर मस्त आपण तळून बघू. आता छान तेल आता गरम झाले का बघू. अजून नाही गरम झालं, थोडं थोडं होतं. आता मस्त गरम झाले तेल. आता मस्त वेफर्स मी आता इथे तळून घेते. वेफर्स आपले खूप छान झालेले आहेत. वेफर्स एकदम पांढर शुभ्र असे आपले वेफर्स तयार झालेले आहेत. मी व्हिडिओ पण टाकला आहे, तुम्ही नक्की बघू शकता. छान असे पांढर शुभ्र झाले, लाल अजिबात होत नाहीत. आता तर मी वेफर्स पण तळून घेणार आहे सगळे. नंतर मग नाही तर बघू शकता सगळं तळून घेतलं आहे. आता मस्त आपल्याला साबुदाण्याची पापडी तळायची आहे. साबुदाणा ह्यातनं मी खिस टाकलेला आहे. खूप छान झाल्यात ह्या पण पापड्या आणि खायला पण एकदम खुसखुशीत लागतात. ह्याचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तुम्ही नक्की जाऊन बघा. सगळ्या मी आता ह्याच्या पण तळून घेते साबुदाण्याच्या पापड्या. चला तर मग आता मस्त आपल्या साबुदाण्याच्या पापड्या तळून झालेल्या बघू शकता अशा. आता मस्त मी ना बटाट्याच्या पापड्या पण तुम्हाला तळून दाखवते आहे. मस्त आज आपण थाळी तयार करणार आहोत. ह्या पण खूप छान लागतात बटाट्याच्या पापड्या बघू शकता. एकदम पांढऱ्या शुभ्र अशा आपल्यात ना बटाट्याच्या पापड्या आहेत. ह्या टम फुगतात आणि असे चौपट फुलणारी अशी पापडी आपली. खाताच थोडाच वेगळं ते अशी छान झाल्यात, खुसखुशीत त्याच्या पापड्या झाल्यात आपल्या. ह्या मस्त म्हणलं आता साबुदाणा. आता आम्ही सगळ्यांनी अंगारकी चतुर्थी धरलेली आहे म्हणून आता आज काही बिगर उपासाचं कोणीच नाही की सगळ्यांनी आम्ही धरला आहे उपवास. तनिष्का काय आता आमची गावाला गेलेली आहे, त्याच्यामुळं आता आम्ही तिघंच आहेत. मग आम्ही तिघांनी पण उपवास केलेला आहे आज अंगारकी चतुर्थीचा. आणि कुणाला अंगारकी चतुर्थीचा उपवास म्हणजे म्हणायला येते नाही अंगारकी आपल्या चतुर्थी, मग संकट चतुर्थी, मग चतुर्थी तुम्ही तिथनं धरू शकता सगळी. इथं मी आता मिरच्या पण तळून घेतल्या आहेत छान अशा. आता मस्त शेंगदाणे भाजून घेतले. तर आता मिक्सरमधनं मी बारीक करून घेते छान. आता शेंगदाण्याचं कुठं आपल्याला आबडधोबडच करून घ्यायचं आहे. आता ह्या मिरच्या पण बारीक करून घेते. आता मस्त तेल गरम झालं आहे. आता मस्त आपण ना साबुदाणा टाकून घेऊ. एकदम अशी मोकळी फडफडीत खिचडी झालेली आहे आपली. शेंगदाण्याचं कूट पण आबडधोबड टाकायचा. खाताना असा मोठा मोठा शेंगदाणा आला ना दाताखाली खूप छान लागतो. चला तर मस्त असा व्हिडिओ बघत राहा. बघू शकता एकदम अशी मोकळी फडफडीत आपली खिचडी झालेली आहे. आता आपण मस्त ताट तयार करून घेऊ. इथं मी आता सगळे पापड्या घेतलेले आहेत. मस्त शाबू घेतलेला आहे, मस्त असं दही आणि हिरव्या मिरच्या. चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही काय काय आज बनवलं ते पण कमेंट करून सांगा. छान आता असाच व्हिडिओ घेऊन भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.